नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकं घडतंय काय, तुम्हाला आम्हाला कळतंय का हे पण समजून घ्या. तुम्हाला आम्हाला कळण्याच्या अगोदरच बऱ्याचशा घडामोडी होत चाललेल्या आहेत, समजून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सांगू इच्छितो की जर एक जी-आर येतो, त्या जी-आरच्या अगेन्स्ट सांगितलं जातं की या राहिलेल्या एक्झाम किंवा इथून पुढे या एक्झाम एम-पी-एस-सी घेणार आहे. एम-पी-एस-सी घेणार म्हटल्यानंतर जी-आर आल्यानंतर साहजिक आहे ह्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे. पण ह्या गोष्टी पडद्याच्या आड अजूनही चालू आहे. तुम्हाला आम्हाला लक्षात येत नाही. याच्या मागचं हे नेमकं कारण काय, नेमकं काय सिजलं जातंय आपल्याला कळायला पाहिजे आणि याच्यावरती आपण सुद्धा प्रकर्षाने प्रकाश टाकून विरोध केला पाहिजे. सो तुम्ही आम्ही जर उभं राहिलो नाही तर भविष्यामध्ये अशाच गोष्टी परत परत वारंवार घडतील, यात काही शंका नाही. सो माझा मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो. हे मुद्दे तुम्ही नीट वाचून घ्या. IBPS TCS परीक्षा केंद्र वाढवतंय, सेंटर वाढवण्याची काय कारण, जर एमपीएससीकडे एक्झाम जाणार आहे, नेमकं कशासाठी वाढवताय ते सेंटर, जर एक्झाम एमपीएससी घेणार आहे. एमपीएससीच्या जी-आर नुसार एमपीएससीकडे सरळ सेवा परीक्षा जाणार आहे. विभागानुसार जागांचे मागणीपत्र एमपीएससीकडे गेले का, मग त्याच्याबद्दल काय खुलासा आहे, कुणीच काही बोलायला तयार नाही आहे. एमपीएससी कोणकोणत्या परीक्षा घेणार आहे, एमपीएससी याबाबत का खुलासा करत नाही, विद्यार्थ्यांना का कळवत नाहीये, परीक्षांबाबत नियोजन एमपीएससी कसं करणार आहे, म्हणजे त्या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार ते कळणार का आपल्याला, पुढील प्रोसेस नक्की काय असणार एमपीएससीची, विद्यार्थ्यांनी अभ्यास नेमका कसा करावा, त्याचं नियोजन कसं करावं, विद्यार्थी संभ्रमात आहे. सो याबाबत हे कोण कोण जबाबदार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. एक तुम्हाला जी-आर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होता, 18 जुलै 2024चा जी-आर आहे. हा जी-आर आहे सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाचा, राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील, काय म्हटलं त्यांनी, सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित गट ग वाहन चालक सोडून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतला हा जी-आर आहे. त्या जी-आर मध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी स्पष्ट सांगितलेल्या आहे. डेट सह सांगितलं आहे. डेट त्यांनी सांगितली होती की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या एक्झाम आहेत, ज्या डिपार्टमेंटच्या एक्झाम्स आहेत, ज्यांनी IBPS बरोबर करार केले त्यांच्या एक्झाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत घेऊन टाकाव्यात. त्याच्यानंतरच्या मात्र एक्झाम ज्याही रिक्त जागा असेल 1 जानेवारी 2026 पासून ह्या सगळ्या रिक्त जागांच्या अगेन्स्ट एक्झाम ह्या एमपीएससी घेणार आहे. मग राहिलेल्या एक्झाम ज्या मागच्या वर्षामध्ये ऍड आल्या होत्या, ज्या TCS IBPS कडे होत्या, त्यांनी एक्झाम घेऊन टाकल्या, अजूनही घेत आहेत. ओके, इथपर्यंत पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. मागच्या वर्षाच्या ऍड आहे, त्याच्या एक्झाम बाकी ते ह्या वर्षात होत आहे. पण आता ह्या वर्षात एमपीएससी एक्झाम घेणारे या संदर्भात सरकारकडनं एमपीएससी कडनं असं अधोरेखित केलेलं ऑथराईज काही नोटीस नाहीये. सो विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला, ऍड येणार कधी, मागणीपत्र जाणार कधी, एमपीएससी कळवणार कधी, पॅटर्न कसा असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, आम्हाला अभ्यासाला अगोदर लागावं लागतं, हे एमपीएससीला कळतंय का, हे सरकारला कळतंय का, हे शिक्षण विभागाला कळतंय का. मग यावरती शिक्षण विभागाने कळवला पाहिजे. अगदी 10वी 12वीची एक्झाम असेल तुमची, किंवा सीटीची एक्झाम असेल, किंवा तुमच्या अकॅडमिक इयरची एक्झाम असेल, तर अगोदरच कळवलं जातं की तुमचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, तुमचा पॅटर्न कसा असणार आहे, किती मार्कांना पास असणार आहे. सो त्या वेळेनुसार तुम्हाला जे सेंटर किंवा ज्यांच्या मार्फत एक्झाम घेतली जाते त्यांच्या मानसिकतेला ओळखून तुम्हाला अभ्यास करावा लागतो. सो इथे तर काहीच कळत नाहीये. भले इथे तर सिलेबस डिक्लेअर नसतो, इथे तुम्हाला एक पुस्तक नसतो, असंख्य पुस्तकं वाचावी लागतात. मग कोणती पुस्तकं किती वाचावी, कशा प्रकारे वाचावी, याचं नियोजन करण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की एक्झाम कोण घेणार आहे. जी-आर काढून टाकला, पण खरंच एमपीएससी घेणार का याबाबत काहीच हालचाल नाहीये. 1 महिना लुटून गेलाय. अगोदरच ऑलरेडी एमपीएससी डिक्लेअर करायला पाहिजे, अगोदरच सरकारने एमपीएससीला सांगायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या गोष्टी कधी होणार, विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. पण यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. विभागानुसार बऱ्याच जागा रिक्त आहे. तुम्ही कोणता विभाग ओपन करा, अगदी दगड घ्या आणि अशी विभाग असतील तर विभागाला खडा मारून फेका. ज्या विभागाला खडा लागेल तो विभाग उचला आणि समजून घ्या त्या विभागात किती जागा रिक्त आहे. तुम्हाला हजारो जागा रिक्त असणारा विभाग सापडेल. असे हजारो जागा जर रिक्त असतील तर त्या जागांचं नियोजन, भरण्यासंदर्भातलं नियोजन एमपीएससी करणार आहे का, याच्या स्पष्ट कल्पना एमपीएससीने विद्यार्थ्यांना द्यावा आणि एमपीएससीला सरकारने द्यायला पाहिजे. याबद्दल शिक्षण विभाग काय करतंय, सरकार काय करतंय, एमपीएससी काय करते, नेमकं जी-आर नुसार कामे का होत नाहीये. आतापर्यंतची मलिन जी अवस्था एमपीएससीची आहे ती अजूनही तशीच आहे. सुधारण्यासंदर्भात
काही निकष त्यांनी लावले आहेत की नाही अजून ते समजून घेणं गरजेचं आहे. सर्व परीक्षांबाबत कसे असणार आहे नियोजन, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की तुमचा अभ्यासक्रम कसा असणार, पॅटर्न कसा असणार आहे, हा एमपीएससी द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना. एमपीएससी भले याच्या अगोदर म्हणते की आम्ही जर काही अभ्यासक्रम बदलणार असू तर 3 वर्ष अगोदर तुम्हाला आम्ही कळवू. ऍटलिस्ट आम्हाला 1 वर्ष अगोदर तर कळवा. का कळवत नाहीये विद्यार्थ्यांना, कधी कळवणार? IBPS टीसी सेंटर का वाढताय? मग आता एक तर नक्की आहे हे सेंटर वाढत आहे कसं, मी तुम्हाला पुढे लगेच सांगतो. नेमकं प्रकरण काय आहे, सरकार, प्रशासन आणि एमपीएससी यांचं चाललं काय, नेमकं काय लागे बंद आहे, काय साठलोट आहे, काय शिस्त आहे नेमकं मध्ये, यावरती आम्हाला कोणी सांगेल का? आता यामध्ये तुम्हाला एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तो आहे मुद्दा महत्वाचा 6 नंबरचा. बघा काय मुद्दा आहे, तर TCS IBPS पॅटर्न नुसार आता बऱ्याचशा एक्झाम ज्या TCS IBPS कडे होत्या, आता ह्या सगळ्या एक्झाम एमपीएससी कडे वर्ग होणार आहे. वर्ग होणार काय, 1 जानेवारी 2026 पासून झाल्यात वर्ग. GR काढले खोटे नाहीत हे GR खरे GR आहेत ना. मग हे काय मजाक करताय का, हे काय पलटी मारताय का, हे नेमकं चाललं काय? मग असं जर असेल तर याचा अर्थ साहजिक आहे की TCS IBPS ला इथून पुढे बँकिंग जर सोडल्या तर सगळ्या एक्झाम एमपीएससी कडे वर्ग झाल्याच तर TCS IBPS ला काम कमी राहणार आहे, एक्झाम घेण्याचं काम कमी राहणार आहे. निवांत त्या एक्झाम राहिलेल्या ज्या काय विभागातले पद असतील त्यांच्या एक्झाम घेऊ शकते. म्हणजे त्यांच्याकडे आतापर्यंत जर 100 कामं असतील, आता 100 पैकी फक्त त्यांच्याकडे 20च कामं राहणार आहे, 80 कामं एमपीएससी कडे वर्ग होणार आहे. मग मला सांगा, जर असं होत असेल तर साहजिक आहे IBPS TCS नी काही जे त्यांचे सेंटर आहे, ज्याला आपण आयोन सेंटर म्हणतो, हे बंद करावेत. बंद करायलाच पाहिजे का, साधा बिझनेसचा लॉ आहे, जर ते होणार नाही, काही लॉस होणार असेल ते बंद केलं कधी चांगलं आहे. सो बंद करायला पाहिजे. पण रिसेंटली बातमी अशी, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजीनगर मध्ये जे त्यांचं सेंटर आहे, वाळुंजला सेंटर आहे, चिकलठाणा सेंटर आहे, चिकलठाण्याचं सेंटर असून सुद्धा आता नवीन सेंटर तयार झाले वाळुंजला, नवीन सेंटर ओपन केलंय. हे तुम्हाला उदाहरण मी संभाजीनगर सांगितलं, असं इतर जिल्ह्यात सुद्धा घडत आहे. तुम्हाला अनुभव येईल असतो, तुम्हाला लक्षात येईल असते, तुमच्या जिल्ह्याला जाऊन चेक करून घ्या. जर असं जर होत असेल हे सेंटर वाढवण्याचं कारण काय, नेमकं एखाद्या कंपनीला सरकारने पाठबळ दिल्याशिवाय ती कंपनी तर सेंटर ओपन करणार नाही लॉस मध्ये. मग नेमकं सरकारकडनं TCS ला IBPS ला मेसेज नेमका काय गेलाय, खरंच एमपीएससी घेणार आहे का? अरे नाही रे, आम्ही विद्यार्थ्यांना आणि जनतेला खुळं बनवतोय, पुढे दाखवतोय, GR दाखवतोय, मागे मात्र तुम्हालाच घ्यायची एक्झाम, असं काही आहे का? नेमकं काय चाललंय या संदर्भात प्रशासनाने, या संदर्भात सरकारने आणि या संदर्भात एमपीएससी सुद्धा खुलासा करायला हवा. याच्या मागे तुम्ही आम्हाला रिझन देऊ नका, आचारसंहिता चालू आहे, अशा घडामोडी झाल्या, असं घडलं, ही घटना ती घटना, हे कारण देऊ नका. तुमचं दररोजचं जेवण चालू आहे, दररोजचं खाणं चालू आहे ना. सो त्या संदर्भात एक नोटीस काढायला काय जाते, नोटीस काढायलाच पाहिजे. तुम्ही समजून सांगायलाच पाहिजे. तुम्ही जर जनतेला हे कळत नसेल तर तुम्ही जनतेची दिशाभूल करता कामा नये. सो याबद्दल बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय की उदाहरण सांगितलं तुम्हाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आयोन सेंटर ओपन झालंय नवीन. तिथे का, कशावरून कळलंय, कारण आता रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी एक्झाम झाली, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं नवीन आयोन सेंटर आहे. ते जुन्या आयोन सेंटरला गेले, त्यानंतर गडबड झाली आणि विद्यार्थ्यांना कळलं, अरे छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन एक आयोन सेंटर चालू झालंय, आता तिथे जावं लागणार आपल्याला एक्झाम देण्यासाठी. मग हे नवीन कशासाठी चालू केलंय? ऑलरेडी TCS IBPS ने एवढा गोंधळ घातलाय, एवढे उपोषण आंदोलनं झाली विद्यार्थ्यांची, त्याच्या अगेन्स्टच तुम्ही हा GR काढला होता की आता TCS IBPS कडे आम्हाला द्यायचं नाही. का? कारण TCS IBPS ने काय दंगा चालू केलाय, काय भ्रष्टाचार झालाय, काय गोंधळ घातलाय, कशा प्रकारे एक्झाम घेतला, हे सगळं सगळ्यांच्या समोर विथ प्रूफ आलेलं आहे. त्यांचेच कर्मचारी सगळं करताय, हे सुद्धा विथ प्रूफ आलेलं आहे. त्यामुळेच तर तुम्ही हा GR काढलाय. मग नेमकं हे दाखवण्याचं वेगळं आणि खाण्याचे वेगळे दात आहेत का? हे कुणासाठी चालू आहे, काय चालू आहे, हे पण आपण समजून घ्यायला हवं. आपण असे निश्चिंत राहून चालणार नाही, फक्त GRच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. तर या संदर्भात लगेच ऍक्शन मोडवरती त्या डिपार्टमेंटनी, त्या सरकारने, त्या प्रशासनाने आणि त्या एमपीएससीने यायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर यातले मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचले असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आपण पुन्हा व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.